राजकारण तापलं. भुजबळ आणि जरांगेत वाद चिघळला असतानाच भाजपच्या बड्या नेत्यांचे सूचक वक्तव्य समोर आलेले आहे. मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू होणार. शासन निर्णय काढल्यापासून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू झाला आहे. ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके जरांगे पाटील यांच्यावर तुटून पडताना दिसत आहे. तर भुजबळ यांनी ओबीसी समाजासाठी नियुक्त केलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीत हैदराबाद गॅझेटवरून आक्रमक पवित्रा घेतल्या. राज्यात सध्या जरांगे विरुद्ध भुजबळ आणि हाके असा वाद पाहायला मिळत आहे. या दरम्यान भाजपचे नेते तथा उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना सल्ला दिला आहे. तर ज्येष्ठ नेते भुजबळ यांची समजूत काढू असा भाष्य केलेलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार राज्यभरात चर्चा सुरू आहे. ते सांगलीत बोलत होते. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण करून सरकारला गुडघे टेकायला लावले आहेत. महायुती सरकारने जरांगे पाटील यांच्या आंदोलन थांबवण्यासाठी 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या. त्यांचा शासन निर्णयही काढला, ज्यात सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केला आहे. याच शासन आदेशावर आता मराठा ओबीसी अशी ठिणगी पडली आहे. जरांगे विरुद्ध ओबीसी नेते भुजबळ हाके आणि असा सामना पाहायला मिळत आहे. छगन भुजबळ यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केलेली आहे. महायुतीला अंगावर घेत उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिलेला आहे. तर हाके आता मेळावे आणि सभेतून जरांगे यांच्यासह सरकारवर हक्का करताना दिसत आहे. आता तर मुंबईत भव्य मेळाव्याचं आयोजन केलं जात आहे. या दरम्यान चंद्रकांतदादा यांनी मनोज जरांगे पाटील यांना त्यांच्या सर्व मागण्या झाल्या आहेत, त्यामुळे त्यांनी अल्टिमेट न देता या मागण्यांची अंमलबजावणी कशी होईल यासाठी प्रयत्न करावेत. सरकारने मागण्या मान्य केल्याने आता आंदोलनाची धार देखील कमी होईल असा दावाही चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेला आहे. दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांच्या नाराजीवर भाष्य करताना चंद्रकांतदादा यांनी सरकारने कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लावत नाही आणि लावणारही नाही. मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. भुजबळ यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांची आम्ही समजूत काढू असेही चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितलेले आहे.